नगरसेविका पल्लवी देसाई यांच्या पुढाकारातून निर्मला देवी महिला मंचची स्थापना करण्यात आली आहे। या मंचच्या वतीनं गौराईला साडी नेसवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं। ही कला अत्यंत दुर्मिळ आणि वेगळी आहे असं सांगून भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली। गौराईचे नाजूक नजाकतदार मुखवटे बाजारात आलेत। गौराईचं आगमन हा महिलांसाठी जिव्हाळ्याचा दिवस असतो। मात्र गौराईला साडी नेसवण्याची कला फारच कमी महिलांना अवगत आहे। कोल्हापूर महापालिकेचे माजी नगरसेवक निलेश देसाई आणि विद्यमान नगरसेविका पल्लवी देसाई यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या निर्मला देवी महिला मंचच्या वतीनं गौराईला साडी नेसवण्याच्या प्रात्यक्षिकाचा उपक्रम आज पार पडला। महिला मंचच्या सदस्या नीलम गुरवणे यांनी ही प्रात्यक्षिकं दाखवली। यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली। लहान मुलींनाही खास गौराई स्टाईलनं नेसवण्यात आलेल्या साडीमुळे सौभाग्यवती अरुंधती महाडिक प्रभावित झाल्या। तर नगरसेविका पल्लवी देसाई यांनी भागीरथी महिला संस्थेचा आदर्श घेऊन आपण निर्मला देवी महिला मंचची स्थापना केल्याचं सांगितलं। या मंचाला सर्वतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही सौभाग्यवती महाडिक यांनी दिली। यावेळी राष्ट्रपती पदक विजेते विजयकुमार शिंदे, शहर वाहतूक शाखेचे राजेंद्र घारगे, PSI राजेंद्र सोनसुरकर, विष्णुपंत पडवळे, गुलाबराव चौगले, सिद्धांत डोंगरे, प्रशांत निवले, अस्मिता शिंदे यांचा सत्कार सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाला आकांक्षा देसाई, प्रणिता सरुडकर, रोहिणी शिंगे, निलेश देसाई, वेद देसाई, अजिंक्य पंडित यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।